स्वागतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम अमृतमय हे भाग्य उजळले थोर पाहुणे आम्हाला भले अमृतमय हे भाग्य उजळले गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदनवन गुणवंतांचा कौतुक सोहळा बहरे नंदनवन आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडा साहित्य नगरी आदर्शाची ज्ञान पंढरी कला क्रीडा साहित्य नगरी ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य हे मधुबन ज्ञान विज्ञानाने घडते भविष्य हे मधुबन आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन हर्षभराने सप्तसुरानी करितो हे नमन आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम आगतम स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम मान्यवर हो स्वागतम
विद्यार्थी सहायता प्रतिष्ठानच्या सिद्धार्थ विद्या मंदिरच्या प्रांगणामध्ये आणि सोबतच या संकुलामध्ये आपल्या सर्वांचं सोबत सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मनामध्ये कुतूहल असतं, एकत्र जर आलोय पाहिजे आणि या शाळेशिवाय आम्ही राहू शकत नाही. सदैव या शाळेसाठी चाललेली ही आमची धडपड. आणि शाळा म्हटलं की त्या ठिकाणी येतात ते विद्यार्थी, आणि विद्यार्थी म्हटलं की मौज मजा, हसणं खेळणं बागडणं हे सगळं चालू असतं. अर्थातच ही शाळा म्हणजे आमच्या बालकांचा बालगोपाळांचा एक मेळा आहे असं बघायला हरकत नाही. आता पुढच्या महिन्यात आषाढी वारी येते आपली, चालू झालेली काल परवापासून. खरं तर ते वारकरी जशी पांडुरंगाची सेवा करण्यासाठी धावतात, तसे आम्ही सर्व शिक्षक या वारीचे त्या पालखीचे भोई आहोत आणि आमचा पांडुरंग म्हणजे ते विद्यार्थी आहे. असा बालगोपाळांचा मेळा आमच्या इथे सुरू असतो. शासनाच्या धोरणानुसारच नव्हे तर आमच्या संस्था चालकांच्या मनामध्ये सतत एक सुप्त इच्छा असते आणि त्याला एक मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आमची संस्था नेहमी करत असते. आणि ते म्हणजे इथे येणाऱ्या मुलांना आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे. इथे येणारी मुलं हसत खेळत शिकली पाहिजे. त्यांनी घेतलेलं ज्ञान हे दृढ झालं पाहिजे. त्याचं उपयोजन त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये करता यायला पाहिजे. भावी आयुष्यामध्ये त्यांच्या जीवनाची मुहूर्तमेढ ही खंबीरपणे रोवली गेली पाहिजे या दृष्टिकोनाने या ठिकाणी प्रयत्न चालू असतात. आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्या सगळ्यांना माहित असेल, केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाहीर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 2030 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देणं हे बंधनकारक होणार आहे. याची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून सुरू झालेली आहे. आणि अशातच या बदलांना सामोरं जात असताना शाळेमध्ये देखील काही नवीन बदल होणं अपेक्षित असतं, नवनवीन गोष्टी होणं अपेक्षित असतं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्या विद्यार्थी सहायता प्रतिष्ठान संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून इनरविंग क्लब ऑफ कल्याणच्या सर्व मान्यवरांच्या मदतीने, सहकार्याने आणि आर्थिक पुढाकाराने या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये एक नवीन बालोद्यान तयार झालेलं आहे, ज्याला आपण किंडर गार्डन असं म्हणतो. हे सुरू होत आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद होतोय. आज या बालोद्यानात आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन होणार आहे आणि या सोहळ्यासाठीच आपण उपस्थित झालेलो आहोत. पुन्हा एकदा आम्ही सर्व शिक्षक आपल्या सर्वांचं जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक शैक्षणिक परंपरा फार मोठी आहे आणि या सांस्कृतिक शैक्षणिक परंपरेला साजेसर या कार्यक्रमाला आपण रूप देण्याचा प्रयत्न करत आहोत. एक परंपरेनुसार प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही शुभ कार्याने व्हावी असा मनस्वी मनोदय करून आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा मनस्वी विनंती. असं म्हणतात हे दीप प्रज्वलन म्हणजे काय, तर दीप प्रज्वलन म्हणजे या सोहळ्याचा एक आरंभ आहे, एक प्रारंभ आहे, एक सुरुवात आहे. दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे. तिमिरातून तेजाकडे जाताना या प्रकाशाचा एक प्रारंभ आहे, या ज्ञानाचा एक प्रारंभ आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांच्या साक्षीनं, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या सभागृहामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तुम्ही आमच्यासाठी आजच्या दिवशी या देवासारखे या ठिकाणी उपस्थित आहात आणि म्हणून तुमचं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे.
तर वास्तविक पाहायला गेलं तर स्वागत म्हणजे काय? तर स्वागत म्हणजे आपल्या आपुलकीचा एक गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचा एक बंध, आणि स्वागत म्हणजे एक संस्कारांचं लेणं. स्वागत म्हणजे संस्कारांचं लेणं, त्याचबरोबर स्वागत म्हणजे प्रत्येकाला मान सन्मान देणं. धन्यवाद सर. या पद्धतीत सरांनी आपल्याला सांगितलं की अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आज आपल्या शाळेमध्ये जे सर्व पाहुणे उपस्थित झालेले आहेत ते आज आमच्यासाठी देवा समान आहेत आणि त्यांचं स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. तर आजच्या या बालोद्यानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या शाळेमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुण्या लाभलेले आहेत त्या म्हणजे सौ अंजली वारके मॅडम. अंजली वारके मॅडम या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून MSc एवढे शिक्षण घेतलेलं आहे आणि गेल्या 18 वर्षांपासून ते रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स या इनर व्हील क्लब ऑफ अंबरनाथ हिल्स या संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत आणि सध्या झोनल कोऑर्डिनेटर म्हणून ते जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच अंबरनाथ या ठिकाणी असलेलं सुपरिचित असं शिवदत्तात्रय हॉस्पिटल या ठिकाणी ते हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करतात, ॲडमिनिस्ट्रेशन ते पाहतात. मुळामध्ये ते हॉस्पिटलच त्यांचं आहे आणि अंबरनाथमध्ये या हॉस्पिटलचं नाव खूप मोठं आहे. ऑर्थोपेडिक त्या ठिकाणी कार्य केलं जातं, हाडांसाठी स्पेशल असं दवाखाना आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती गरजू लोकांसाठी सुद्धा या ठिकाणी उपचार केले जातात. याची वैयक्तिक मला कल्पना आहे, कारण की मी अंबरनाथला राहत असल्यामुळे हे मी जवळून पाहिलेलं आहे. असे या ठिकाणी अंजली वारके मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी संस्थेच्या पुस्ते मॅडम यांना विनंती करतो की आपण तुळशीचं रूप देऊन मॅडमचं स्वागत करू. सौ अंजली वारके. मेरा प्यार भरा नमस्कार. I extend a very warm welcome to Sanstha Secretary System. Warm welcome to Archana Madam for giving me this opportunity to work very closely with you and giving me an opportunity to work on a project like I'm saying it again. Thank you all the members of the club for putting that trust in me that I could do this Happy School. Thank you so much. Happy School जो नाम Happy School है ना, वो सिर्फ एक स्कूल का नाम नहीं, एक भावना है, एक कल्पना है, एक इच्छा है बच्चों को खुशहाल देखने की, हंसते मुस्कुराते खिलखिलाते देखने की. और ये जो हैप्पी स्कूल का सीधा एक छोटी सी कोशिश कि हमारे बच्चे जब स्कूल आए तो हंसे, खुश हो और उन्हें स्कूल का अनुभव लगे और यहाँ से वो अपनी ऊंची उड़ान की नींव को मजबूत कर. यही हैप्पी स्कूल. यहाँ से नींव इतनी मजबूत हो कि इमारत उतनी ही बुलंद. ये स्कूल हमने चुना काफी मैंने अर्चना को परेशान भी किया. मुझे स्कूल को चुनने का ना एक बहुत बड़ा जो एक्सपेक्ट था वो उसके स्टूडेंट्स 1,500 every classroom and teachers sessions on point, on time and everything in place. That's a very big, that is the kind of school you look for when you're working for a school. कि आपको उतने ज़्यादा beneficiaries मिलेंगे.
So that was one of the biggest USP. And one of the things I learned when I went to MJB school, thank you for this. So yes, this was one of the reasons for which Shubha Gupte ma'am जो बहुत ज़्यादा supportive, they have been very very kind to us, very generous, very supportive, and Shubha Gupte ma'am Shivani, they have been very kind to us, बहुत support किया उन्होंने, बहुत help किया है हमारी. So this has been a very good journey. और ये स्कूल जब हमने देखा था ना, यहाँ हमें एक और क्लास पॉइंट मिला तो हमें उन्होंने खुली छूट दी थी, मैडम ये एरिया है आप जाओ और जो इच्छा है करो, जैसे करना है करो. तो हमने यहाँ पे वॉल ठीक कराई, पेंट कराया, ब्यूटीफुल पेंटिंग, यू नो जंगल लुक, रेनबो. ये बच्चों की वो जो पंचतंत्र की कहानियाँ, वो बंदर ने कहा और शेर आया और चिड़िया बैठी, they can imagine that way. So that was one of the ideas कि अच्छा पंचतंत्र की कहानियों की तरह से इसको बनाएं. So that was one of the reasons. Of course, leveling of the ground with the school authority who came with us. They had a lot of support for us. और उनको ठीक ठाक करा के, दुरुस्त करा के, एरिया बना के, इक्विपमेंट्स लगा के, कोशिश की है छोटी सी उनको बच्चों के लिए एक फल अनुभव बनाने. And we and with lot of gratitude, thank you Shubha Gupte madam, आपका support और आपका साथ देने के लिए. Thank you शिवानी मैडम and योत्सना मैडम. साथ ही फैसिलिटेटर का उन्होंने तो हमें टॉयज दिए हैं, very good, very very supportive. अच्छा काम करके दिया है. और रातीश भाई खुद बताते हैं. आइए तो सर्वजणी जोरदार टाळ्या वाजवून असं बोला. नॉट टेक मच टाइम, जास्त वेळ घेणार नाही, कारण की माझा वर्ष संपत आलाय आणि जसं वर्ष संपत येतं आणि एक एक प्रोजेक्ट संपतात तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन लेवल जो आपण म्हणतो तो खूप मोठा असतो. आणि विथ गूजबम्स ऑन माय हँड, आय एम व्हेरी हॅपी टू इनॉग्रेट टुडे दिस स्कूल, माय सेकंड लास्ट प्रोजेक्ट. आणि ह्याच्यासाठी ज्यांची मदत केली आहे ना ती मला मॅडम शाळेसाठी बोलावीशी वाटते, कारण की 10 फिरणं आणि तुझ्याबरोबर सगळं ये नहीं है वो नहीं है करके पूजा ये स्कूल करे नहीं, अर्चना कला और नहीं देखेंगे. तो आई वॉज ऑलमोस्ट 10 स्कूल पूजा सिलेक्टेड सिद्धार्थ विद्यालय to be get, so and again सिद्धार्थ के साथ अपना इनरव्हील क्लबचा आमचा एक सॉफ्टवेअर करंट मॅडम एक्स इनरव्हील मेंबर आहेत आणि इनरव्हील मेंबर पुन्हा जॉईन करणार आहेत. So we are very thankful to Shubha Gupte madam for giving us opportunity to work here. आणि शुभा गुप्ते मॅडम आपण म्हणतो की त्या तर सगळ्यांना हो असतातच, त्याचा प्रश्न नाहीये, पण शी मेनी टाइम्स गॅडेड मी ॲज अन एल्डरली फिगर. थँक्यू सो मच मॅडम की असं आहे. आणि डायरेक्ट शुभा गुप्ते कॉलिंग म्हणतात की अर्चना, तर मला अजून ते आय मिस दॅट. सो थँक्यू सो मच मॅडम. आणि सर्वात कौतुक करण्यासारखं शेवाळे मॅडम आणि ज्योत्स्ना मॅडम. म्हणजे मॅडम आता मी बिना अद्रकचा चहा घेते हे पूर्ण शाळेला माहिती सांगेल. सो आय सो थँक्यू मॅडम, तुम्ही चहा देणार ना. दिसायला आपल्याला थोडंसं काम दिसतं किंवा इतना ही किया है क्या, लेकिन बिफोर दैट इट इज वेरी मच डन. सो इन अ शॉर्ट फिल्म आई लव टू शो यू कि व्हाट वाज इट एंड व्हाट वी हैव डन इन अ वेरी शॉर्ट पीरियड ऑफ टाइम. लेकिन इसमें सबसे ज्यादा दिक्कत कब आती है, जब बारिश आ जाती है. सो बारिश आने की वजह से इतनी बार प्रॉब्लम्स आए, और आज सुबह से भी इतनी अच्छी रंगोली मैडम लोगों ने निकाली कि एक बारिश के पानी ने उसको सब ले करके. सो दैट इज यस, but that is as Shubha madam says कि we should take it as a blessing. So we will just have a short book and so welcome once again to the small reunion which we have made to Siddharth Vidyalaya. This was the hall from Ayurveda, and this was the picture of the course.
तर क्लोज कर. हो, चालेल. हो, पावसाचं नाव घेतलं, त्याला पण invite केलं. So that was it. But it was not only 11 club which made this possible job हम लोग देखेंगे. It was all efforts of सुबह मैडम बहुत चीजों में लेवलिंग ऑफ ये करने में कोबा डालने में स्प्रिंट मंगवाने में शिवानंद मैडम वॉज ऑलवेज हेल्पफुल. कहाँ से मंगाना है, कौन डिस्काउंट देगा. अच्छा जब क्लब काम करता है ना तो डिस्काउंट बहुत बड़ा इधर आ जाता है सामने कि राकेश भाई का और मेरा तो लिटरली बोलूंगी नहीं अभी झगड़ा हो गया कि मैंने रहने तो पैसा ही मत दो, छोड़ दो. राकेश भाई आपने भी काम कर गए इसलिए साक्षी फैब्रिकेटर वॉज अ व्हेरी गुड पर्सन इन हिमसेल्फ की चला मॅडम हे माझ्याकडून ट्रान्सपोर्ट इम्पोर्ट डाल द्या. But it was all work done very cooperatively with all of us. Thank you so much. And staff was, madam, very good staff you had, and they are very helpful in all aspects. Right from Ganesh, सगळ्या आणि जेव्हा पेंटिंगचं काम व्हायचं एक मुलगी यायची तर मॅडम हॅज अरेंज शेवाळे मॅडम आणि सुभाष मॅडमनी त्या मुलीसाठी एक पेंटिंग बाई अरेंज करून दिली. ती मुलगी एकटी नको असं मला आणि तुझ्याला सतत टेन्शन असायचं. पण थँक्यू सो मच एव्हरीथिंग मॅडम. नो मोर गरजेस फॉर एव्हरीथिंग. एवढं छान सगळं झालंय. आणि लास्ट बट नॉट लिस्ट माय नवीन मेंबर्स who always have been so cooperative with me without your support. Thank you so much. And without that thumb of yours and blessing of yours, currently WhatsApp का जमाना है, is nothing possible. Thank you so much once again. I would just like to know मीनाक्षी मैम and ईशा वेटेकर मैडम. ईशा वेटेकर मैडम की तब 25 का हिसाब मिलेगा मैम आज मिल जाएगा. So thank you so much because she wants to. ऍक्च्युली मी बोर्ड ऑफ नर्वीच्या वर्षाला उभी आहे. मॅडम येते असं पण उद्घाटनाच्या आधी हे करते मी. जसं मोठ्या कार्यक्रमानंतर त्याच्यात होता तर त्याच्याऐवजी आपण अगदी बोर्ड ऑफ डान्स घेऊन गेलो त्याप्रमाणे मी करते का अजून हवे नाही. आमची जी शाळा आहे 39 वर्षापूर्वी सुरू झाली. पहिल्यांदा बालवाडी होती 9 वर्ष. त्याच्यानंतर ही शाळा सुरू झाली. आम्ही जेव्हा इथे काम सुरू केलं तेव्हा इथे काही वस्तू नव्हती. सगळ्या माध्यमांवरून कलावंत महाराज आहेत तर सगळे इंग्रजी आहेत. तर इकडे दलितवार लोक गुन्हे करून त्यांना हकलून दिलेलं आहे एरियाच्या बाहेर ती लोक इकडे राहायची. तर ते लोक चांगले सेट व्हावेत म्हणून इथे आम्ही काम सुरू केलं सुरुवातीला. आणि आमचं काम बघून शरदराव ओळ जे आपले कुठली रोटी मेंबर होते त्यांच्या सिनियर मेंबर होत्या त्यांनी ती जागा आम्हाला दाखवली. आणि त्या गावाबाहेर काढलेल्या लोकांच्या मुलांसाठी म्हणून ही शाळा चालू होती. त्यातून शाळा सुरू तर झाली पण आजूबाजूच्या एरियात असं झाले की फायनान्शियली इकॉनॉमिकली खूप बॅकवर्ड आहेत ती मुलं. म्हणजे पालक त्यांच्या हातावरती पोट असणारे पालक आहेत की जे फळं विकतात, रस्त्यावरती बसून काहीतरी चांभार काम करतात किंवा रोजंदारीवरती जातात असे पालक आहेत आमचे. त्याच्यामुळे खूप कमी फी किंवा फुकट दिलं तर त्याची किंमतही राहते. त्याच्यामुळे 50 फुकट फी घेतो आणि ते सगळे उपक्रम चालवत होतो. ती शाळा गव्हर्नमेंट ग्रांटेड स्कूल आहे म्हणजे अनऑफिशियल वगैरे नाही सरकार मान्य शाळा आहे. आणि आजूबाजूच्या पालकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला चांगला आहे. विद्यार्थी संख्या चांगली आहे. मुख्य म्हणजे हे विद्यार्थी काय वाढतात तर माझ्या स्टाफमुळे वाढतात. माझा स्टाफ जो मेहनत घेतो माझा शिक्षक वर्ग जो मेहनत घेतो त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्षी वाढते. मी नेहमी म्हणते की माझं मोठं कुटुंब आहे. तर जे अर्चनाने मला थँक्स म्हटलं की मी सगळ्या माझ्या कुटुंबाच्या सदस्यांपर्यंत पोहोचवते तर त्यांच्यामुळे सगळे कार्यक्रम सक्सेसफुल होते.
तर माझे इंटरव्ह्यूला परत एकदा धन्यवाद तुमच्यामुळे मला हॅपीस्कूल मिळालं. आमची शाळा ती 14 वर्षापूर्वी माझ्यामध्ये मी विजय कुलकर्णी प्रेसिडेंट होते. तेव्हा मी कॉलेज ब्लॉक्स बांधून दिले होते. लोकल क्लबनी कॉलेज ब्लॉक्स बांधून दिले होते. या वर्षी आम्हाला ते पाण्यात असले कारण ते खूप खराब झालेलं होतं, परत आलं होतं का. तर या वर्षी एक्झावेअर कंपनीने आम्हाला परत आणले कॉलेज ब्लॉक्स बांधून. आत्ताच ते काम झालं नोव्हेंबरमध्ये. तर अशा तुमच्याकडच्या मोठ्या संस्थांवरती आमची शाळा चालू असते. यापुढे तुमच्याकडनं काही उपक्रम होत राहतील अशी मी आशा बाळगते. दरवर्षी एक होते म्हणजे दिग्गज भारतात आणि दुसरा सेल्फ डिफेन्स स्पेशली मुलींकरता यावर्षी पुढच्या वर्षीमध्ये आमच्या या इयरमध्ये आणि एज्युकेशन इयरमध्ये आणि तुमच्या नेक्स्ट इयरमध्ये ते कार्यक्रम परत व्हावेत अशी माझी इच्छा आहे. तर तुमच्याकडनं सपोर्ट मिळेल. थँक्यू व्हेरी मच. प्लेग्राऊंडचा उद्घाटनाकरिता अगदी योग्य असे सायकोलॉजी श्री भूषण पाटील सर आपल्याला लाभले. ते 5 मिनिटांचे येत आहेत. आपण त्यांच्याबरोबर उद्घाटन करूया. कारण मी आधीच त्यांचे आभार मानतो कारण आपल्याकडे येत आहे म्हणून. आपली झोनल कॉर्डिनेटर अंजली बारके मॅडम याही सुद्धा एवढे अंजली बारके मॅडम आपल्याकडे अच्छा मॅडम नाही होते आले. त्यांची कल्याणला सिद्धार्थ विद्यालय यांनी दिली त्याबद्दल शाळेचे ट्रस्टी मॅनेजमेंट शिक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद मानते. एक मिनिट मॅडम. जसे अध्यक्षांना विनंती करते की सुरुवातीला फोकस करेल. इंटरव्हिल क्लब ऑफ कल्याण ही एक सामाजिक संस्था आहे जी कल्याण शहरात काम करते.
ही संस्था महिलांसाठी असून समाजासाठी विविध सामाजिक कार्य करते. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट महिला आणि मुलांचे सक्षमीकरण करणे आहे. क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभाग, जसे की आरोग्य शिबिरे, शैक्षणिक कार्यक्रम आणि पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम, महिलांच्या हक्कासाठी आणि विकासासाठी काम करणे, तसेच त्यांना सक्षम बनण्यासाठी मार्गदर्शन करणे, तरुणांना मार्गदर्शन करणे आणि त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणे आणि विविध उपक्रम आयोजित करणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे आणि लोकांना आरोग्य सुविधा पुरवणे. सहायता प्रतिष्ठानच्या सिद्धार्थ विद्या मंदिर शाळेत आज उद्घाटन सोहळा पार पडत आहे. आज दिवशी विद्यार्थ्यांसाठी इंटरव्हिल क्लब ऑफ कल्याण यांच्या माध्यमातून शाळेत एक बाल उद्यान उभारण्यात आलं आहे. याच बाल उद्यान उद्घाटन प्रसंगी इंटरव्हिल क्लब ऑफ कल्याण अध्यक्षा डॉक्टर अर्चना सोमानी मॅडम, श्रीमती पूजा खंडेलवाल, श्रीमती मीनाक्षी देवकर मॅडम, प्रमुख अतिथी डॉक्टर भूषण पाटील सर आणि श्रीमती अंजली वरके मॅडम उपस्थित होते. या सर्वांचं विद्यार्थी सहायता प्रतिष्ठान सिद्धार्थ विद्या मंदिर शाळेतर्फे हार्दिक स्वागत.
आहे